आज सोशल मीडियावर 19.4 मिनिटाचं एक MMS व्हायरल झाल्याची अफवा ज्या वेगाने लोकांनी त्या लिंकचा पाठलाग करायला सुरुवात केली ते बघूनच वाटायला लागलं की आज आपण टेक्नॉलॉजी स्मार्ट झालो असलो तरी ह्युमॅनिटी ब्लाइंड झालो आहोत। कारण कुणीही पॉज करून हा विचार नाही केला की त्या व्हिडिओच्या मागे दोन जिवंत माणसं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा, ज्यांच्या भावना, त्यांच्या प्रतिष्ठा, कुटुंब, भविष्य आणि मानसिक आरोग्य यांचा प्रश्न समोर आहे। लोकांना फक्त क्युरिओसिटी, गॉसिप आणि मजा दिसली, पण त्या दोघांपैकी कोण किती तुटत असेल याचा विचार कुणालाच आला नाही। आजच्या जनरेशनला वाटतं फक्त एकदा पाहिलं काय बिघडलं, दोनदा पाहिलं काय बिघडलं। खरं हे आहे की अशा एका क्लिकमुळे कोणाचं तरी आयुष्य परमनंटली बदलतं। अनेक जणांना वाटतं की MMS लीक झाला म्हणजे मुलगीच विक्टीम असते, पण इथं सत्य वेगळं आहे। दोघेही विक्टीम असतात। मुलगी मानसिक ताण, कॅरेक्टर जजमेंट आणि समाजाच्या तोंडचं ओझं सहन करते, तर मुलगा स्वतःला दोषी समजून गिल्टी फील करतो। कधी कधी त्याला टेन्शन येतं, टेन्शन आल्यावर त्याच्या छातीवर दडपण पडतं, त्या दडपणामुळे तो तुटून जातो। मुलगा खलनायक नसतो किंवा मुलगी दोषी नसते, दोघेही परिस्थितीचे बळी असतात। डीप फेक AI एडिट कंटेंट इतक्या ॲडव्हान्स पद्धतीने तयार होतात की अनेकदा व्हिडिओतील फेस खरे नसतात, पण लोकांना सत्य जाणून घेण्यात रस नसतो। त्यांना फक्त लिंक दे एवढं दिसतं। मुलीला वेदना होते की तिच्याविषयी अशा अफवा पसरतात, मुलाला सुद्धा वेदना होते की त्याचं नाव जोडून त्याला समाजात बदनाम केलं जातं। त्यामुळे दोघांचेही नर्व्स तुटतात, घरची परिस्थिती ढासळते, पालकांना लोकांचे बोलणे ऐकावे लागतात आणि आजूबाजूचे लोक जजमेंट करू लागतात। अशा वेळी व्हिडिओ बनवणं किंवा बनवू देणं हाच मोठा विचारांचा विषय आहे। कारण एकदा फोनच्या मेमरीमध्ये व्हिडिओ बाहेर पडला की तो चेन रिएक्शन सारखा व्हायरल होतो आणि कोणाच्या हातात जाईल याचा काही भरोसा नसतो। आज प्रत्येकजण रिलेशनशिपमध्ये ब्लाइंड ट्रस्ट ठेवून अशा गोष्टी करतात, पण ब्रेकअप झाला, मोबाईल हरवला, कोणीतरी इनिशियली लीक केला, फोन रिपेअरिंग शॉपमध्ये त्याचा दुरुपयोग झाला, तर त्याची किंमत ते आयुष्यभर भरत राहतात। हा प्रकार फक्त एका मुलीचा किंवा एका मुलाचा प्रश्न नाही, ही संपूर्ण जनरेशनची समस्या आहे जी प्रायव्हसीला जोक समजते आणि डिजिटल सेफ्टीला इग्नोर करते। आणि हो, मुलगाही ते क्वालिटी विक्टीम असू शकतो। कधी एखादा क्लिप एडिट करून त्याच्यावर खोटं इम्प्रेशन टाकलं जातं, कधी त्याचं नाव वापरून त्याला समाजात आरोपी बनवलं जातं, कधी तो स्वतःला दोष देत ताण घेतो। त्यामुळे अवेअरनेस हा दोघांसाठी सारखाच असायला हवा। मुलगी असो वा मुलगा, प्रायव्हेट कंटेंट कधीच रेकॉर्ड करू नये, तो फॉरवर्ड करू नये, शेअर करू नये। समाजाची रिॲक्शन कोणी पोलीसकडे जाण्याचा सल्लासुद्धा देत नाही, ना सायबर क्राईमकडे रिपोर्ट करायचं सुद्धा म्हणत नाही। सगळे फक्त फॉरवर्ड, शेअर, गॉसिप, मजा, इन्सर्ट इतकंच करतात। लोकांना वाटतं ते चांगलं आहे, भारी आहे, पण ते इंडियन ॲक्टनुसार कंटेंट मागणं, पाहणं, ठेवणं, ते फॉरवर्ड करणं, शेअर करणं सगळं पनिशेबल आहे। MMS मागणारा किंवा फॉरवर्ड करणारा, तो व्हिडिओ सेव्ह करणारा सगळे गुन्हेगार ठरतात, पण त्यांना हे माहीत नसतं किंवा ते जाणून सुद्धा इग्नोर करतात आणि या डिजिटल तमाशामध्ये ते येऊन फसतात। सर्वात निरपराध बळी असतात त्या दोघांचे पॅरेंट्स, ज्यांनी आपल्या मुलांना प्रेमानं वाढवलं, स्वप्न पाहिली, भविष्याची आशा बांधली, पण समाज मात्र एका MMSच्या नावाखाली त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायला एक सेकंदही लावत नाही। मीडिया आणि काही यूट्यूबर या घटनांना इतका बढावा देतात, त्या ठिकाणी ते थंबनेल, ड्रामा आणि मनी मशीन म्हणून वापरतात। ट्रूथ बिहाइंड व्हायरल MMS, रिअल लिंक, शॉकिंग स्टोरी, एक्सपोज असे चीप हेडलाईन्स लावून लोकांच्या मनात अजून जखमा तयार करतात।